ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं, सुके सुके सुके। जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त प्लस मराठी सॉन्ग वरती होणार आहे। आता सॉन्ग कोणतं आहे तुम्हाला आपल्या समोर व्हिडिओमध्ये बघायला मिळणारच आहे, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ संपूर्ण वॉच करायचा आहे। खूप जण आपला व्हिडिओ स्किप करतात मित्रांनो, तर व्हिडिओ स्किप करू नका। व्हिडिओ जर स्किप केला तर आपण मेन ट्रिक शिकवतो ना, ते ट्रिक मिस होतात, त्यामुळे तुमचा व्हिडिओ बरोबर बनत नाही। त्यामुळे व्हिडिओ कोणी स्किप करायचा नाही, व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण वॉच करायचा आहे। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झाला। सर्व व्हिडिओला एक लाईक नक्की करायची आहे। त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन युट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा आला असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं मित्रांनो, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेनिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जितकं पण काय आपण मटेरियल यूज केलेलं आहे तर त्याची डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर तिथून तुम्ही मटेरियल एकदम फ्रीमध्ये डाउनलोड करून घेऊ शकता। प्लस तुम्हाला तिथून मटेरियल डाउनलोड करण्याचा काही सुद्धा प्रॉब्लेम आला तर त्याच्यापेक्षा एकदम बेस्ट पर्याय म्हणजे आपला टेलिग्राम चॅनल मित्रांनो। तर आपण आपल्या टेलिग्राम चॅनल सुद्धा मटेरियल प्रोव्हाइड करत असतो एकदम फ्रीमध्ये। ओके, आता टेलिग्राम चॅनल जॉईन कुठून करायचा तर टेलिग्राम चॅनल जॉईन लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर ते तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा मित्रांनो। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झाला। सर्वांनी व्हिडिओ संपूर्ण वॉच करायचा, थोडं स्किप करायचं नाहीये। तर चला मित्रांनो, कुठलाही वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। हरवून गेलं रान झ्यात गसाजडी, हरवून गेलं रान गसाजडी, घुंगरू तुझा वाजतया साजणी। ठीक है, एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का, दबाकर लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए। भावांनो, आजचा व्हिडिओ एकदम भारी होणार आहे, कारण थोडं आहे सायलेंट सॉन्ग, बट व्हिडिओ एकदम भारी होणार आहे। तुम्ही जर आपला व्हिडिओ जे आहे ते डेमो व्हिडिओमध्ये पाहिजे असेल, व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ एक लाईक नक्की करायची आहे। आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। ओके, तर काय आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे आणि आजचा व्हिडिओ आपल्याला क्रिएट करायचं कॅपकटवरती। आता मित्रांनो, जर तुमच्याकडे कॅपकट अवेलेबल नसेल तर ती आपल्या टेलीवरती अवेलेबल आहे मित्रांनो, बरोबर ना। आता जी कॅपकट आहे ती सगळ्यांची ह्याच्यात प्रॉब्लेम 100% येत असेल अपडेट करा म्हणून, आणि लय झाला कॅपकट सापडत नसेल, ओके, डाउनलोड होत नसेल तर ही जी लेटेस्ट व्हर्जन आहे ती आपल्या टेलीवरती अवेलेबल आहे। तर ते तुम्ही एकदा फ्रीमध्ये आपलं कॅपकट प्रो डाउनलोड करून घ्या, आणि टेलिग्रामची जॉईन लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ते तुम्ही एकदम फ्रीमध्ये आपलं टेलिग्राम जॉईन व्हा। ओके, आता कॅपकटसोबत आपल्याला लागणार आहे VPN, आणि VPNमध्ये मी पॉक्स VPN वापरतोय। आता हे जे VPN आहे तर तुम्ही VPN कनेक्ट करून घेतो मित्रांनो, एकदम भारी VPN आहे। जर तुम्ही दुसरं VPN वापरत असाल, तुम्हाला काय प्रॉब्लेम येत असेल तर एकदा पॉक्स VPN नक्की वापरून बघा। VPN एकदम जबरदस्त आहे गाईज, ओके, त्यामुळे यूज करून बघा। हे बघा, मला तयारसुद्धा येत नाही याच्यावर, त्यामुळे बाकी विषय आहे। आपलं कॅपकट ओपन करून घेऊयात। कॅपकट ओपन केल्याच्यानंतर बघा काही अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटणार आहे, ही बघा नवीन, त्यामुळे इथं न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचं राहणं। न्यू व्हिडिओवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला एक अशा इंटरफेस बघायला भेटणार आहे। इथे एक 19 सेकंदाचा व्हिडिओ असेल तुम्हाला, बीट्सचा व्हिडिओ, हा व्हिडिओ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल एकदम फ्रीमध्ये। ओके, आपण हा व्हिडिओ सगळ्यापर्यंत ॲड करून घेऊयात। आता व्हिडिओ ॲड करून त्याच्यानंतर सांगतो समोर काय करायचं ते, तोपर्यंत आपला ॲड होता बघा। अशा प्रकारे जे आपला व्हिडिओ आहे तर ते ॲड झालेला आहे। सिम्पल सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, एकदम एंडिंगला यायचं आहे, याची जी एंडिंग आहे ती एंडिंग कट करायची आहे। व्हिडिओ कशी यायचं आहे, खाली जर स्क्रॉल करायचं एक ऑप्शन आहे एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं, याचा ऑडिओ आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचा आहे। हे बघा अशा प्रकारे एक्स्ट्रॅक्ट केल्याच्यानंतर आपल्याला त्या बीट्स लावायचे। ओके, त्यासाठी आता सॉंगवरती क्लिक करायचं, खाली जर स्क्रॉल करायचं एक ऑप्शन आहे बीट्सचं ऑप्शन कशी यायचं। आता बीट कशी ओळखायचे, जिथं आपलं बीट नाव आहे ती आपला बीट असणार। ओके, इथं बीट नाव, इथं बीट आहे, ओके, इथं एक बीट आहे, इथं एक बीट आहे, इथं एक आहे, इथं एक आहे, इथं बघूया इथं काय होतं ना, हां इथं एक होता, सॉरी, इथं एक आहे, इथं एक आहे, इथं एक आहे, लगेच इथं एक आहे, इथं एक आहे, इथं एक आहे, इथं एक आहे, लगेच इथं एक असेल, हे बघा लगेच इथंच लगेच आहे साईडला। ओके, इथं एक आहे, ओके, इथं एक आहे, कॉल येऊन गेला, ओके, इथं एक आहे, इथं एक आहे, ओके, हे सगळे बीट्स आहेत गाईज,
आणि समोर असणार इथं बीट, इथं एक असेल, इथं एक आहे. ओके, तर आपले सगळे जेवढे काय बीट आहेत तर ते बीट ॲड केले. तुम्ही चेक करून परत ॲड करून, कारण मी गडबडीमध्ये तुम्हाला ॲड करून दाखवलेले आहेत. ओके, आता काय करायचं सिंपल, हा जो व्हिडिओवरती क्लिक करायचं, खाली जर स्क्रॉल करायचं, ते ऑप्शन रिप्लेस ऑप्शनवरती क्लिक करायचं, फोटोजवरती यायचं आहे आणि तुम्ही जो कोणता फोटो ॲड करून घ्यायचा असेल तर ती फोटोज पहिल्यांदा ॲड करून घ्या. तर मी दाखवतो तुम्हाला फोटो ॲड करून नेमकी काय विषय काय नाही. ओके, आता हे लोड खात आहे मित्रांनो, त्यामुळे आपल्याला काहीच करता येणार नाही, नवीन आहे. ओके, मला हा फोटो ॲड करायचा, सिंपल मी हा फोटो ॲड करून फोटोला एकदम बरोबर स्प्लिटमध्ये करून घेतो. ओके, हे आपलं बीट वाईज, बीट पशी यायचं मित्रांनो, फोटो स्प्लिट करून घ्यायचा. ओके, बीट पशी यायचं, फोटो स्प्लिट करायचं. हे का बीट पशी यायचं, इथं बीट पशीवर फोटो स्प्लिट करून घ्यायचं. ओके, बीट पशी यायचं, फोटो स्प्लिट करायचं आहे. आणि मित्रांनो काय करा, तुम्ही अशावर बीट पशीवर फोटो स्प्लिट करून घ्या. आता मी डायरेक्ट तुम्हाला ॲनिमेशन्स ॲड करून दाखवतो, कारण आपल्यापाशी टाईम नाही आहे. आता करेक्ट 5:55 होत आहेत, आपल्या 6:30 वाजता व्हिडिओ आपला, त्यामुळे मी एकदम फास्टमध्ये करतो आहे. ओके, तर सिंपल मित्रांनो काय करायचं, एक नंबरचा फोटोवरती क्लिक करायचं आहे. इथं ॲनिमेशनवरती यायचं मित्रांनो, ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं, एक ट्रेंडिंगवरती येऊन झूमन नावाचा ॲनिमेशन आहे, हा एक नंबरच्या फोटो ॲड करायचा. ओके, कोणता झूमन. ओके, याच्या समोरच्या फोटो कशी यायचं मित्रांनो, 2 नंबरच्या ॲनिमेशनवरती यायचं, याला झूम टू नावाचा ॲनिमेशन ॲड करायचं, कॉम्बोवरतीच आहे. ओके, याच्या समोरच्या फोटो कशी आहे मित्रांनो, कॉम्बोवरती या, एक कॉम्बोवरती त्याच्यानंतर एक डिस्टोर्ट राईट नावाचा ॲनिमेशन तुम्हाला ॲड करायचं आहे. याच्या समोरचे फोटो कशी यायचं, ॲनिमेशनवरती यायचं, याला डिस्टोर्ट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं. इथं भेटतं तर ठीक, त्याचा सर्च मारून ॲड करून घ्या, लेफ्ट नाव मारायचं किंवा डिस्टोर्ट लेफ्ट नाव सर्च मारायचं. ओके, अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं. ओके, डिस्टोर्ट लेफ्टसुद्धा, राईट आणि लेफ्ट. ओके, समोर यायचे छोटा फोटो कशी या, ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं, याला स्लिप अँड स्लाईड 1 नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. याच्या समोरच्या फोटो कशी यायचं, याला स्लिप अँड स्लाईड 2 नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. याच्यासमोर 1, याच्यासमोर 2. ओके, 1 2 1 2 इतकं झालं. तर एक मोठा फोटो आहे, मोठा फोटो कशी यायचं आहे, ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं, एक ट्रेंडिंगवरती येऊन स्ट्रेच अँड डिस्टोर्ट नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करून घ्यायचं आहे. ओके, याच्या समोरच्या फोटो कशी यायचं आहे, ॲनिमेशनवरती यायचं, याला कोणता ॲनिमेशन याला इफेक्ट आहे. ओके, समोर सांगतो मी, समोरचे फोटो कशी यायचं, ॲनिमेशनवरती यायचं मित्रांनो, कॉम्बोवरती यायचं, याला लेफ्ट झूम नावाचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे. समोरच्या फोटो कशी यायचं, ॲनिमेशनवरती यायचं मित्रांनो, याला राईट झूम नावाचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे. ओके, याच्या समोरच्या फोटो कशी यायचं आहे, ॲनिमेशनवरती यायचं, याला एक कॉम्बोवरती येऊन डिस्टोर्ट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. राईटवरती क्लिक करायचं, समोरच्या फोटो कशी यायचं, याला डिस्टोर्ट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं, त्याला राईट याला लेफ्ट. ओके, ते थोडं समोरच्या फोटो कशी यायचं मित्रांनो, ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं, एक स्ट्रेच अँड डिस्टोर्ट नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटणार आहे, कॉम्बोवरती स्ट्रेच अँड डिस्टोर्ट, सिंपल ॲनिमेशन या ठिकाणी या फोटोला ॲड करून घ्यायचा आहे. ओके, याच्या समोरच्या फोटो कशी यायचं, ॲनिमेशनवरती यायचं मित्रांनो, कॉम्बोवरती येऊन डिस्टोर्ट आणि स्ट्रेच नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटेल, डिस्टोर्ट आणि स्ट्रेच सिंपल ॲनिमेशन या ठिकाणी या फोटोला ॲड करून घ्यायचं. ओके, याच्या समोरचे फोटो कसे यायचे मित्रांनो, ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती याच्यानंतर ट्रेंडिंगवरती तुम्हाला 3D कार्ड 3 नावाचं ॲनिमेशन बघायला भेटेल, 3D कार्ड 3 सिंपल ॲनिमेशन या फोटोला ॲड करून घ्यायचं. ओके, एकदम लास्टचे फोटो कसे यायचे मित्रांनो, ॲनिमेशनवरती यायचे, कॉम्बोवरती यायचं, एक ट्रेंडिंगवरती येऊन पेंडुलम 1 नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करून घ्यायचं लास्टचे. ओके, आता याचे एकदम स्टार्टिंग पॉईंट पैसे आपण आता व्हिडिओ इफेक्ट आणि बॉडी इफेक्ट ॲड करूयात. आता आपल्याला थोडंसं समोर यायचं मित्रांनो, अशा प्रकारे इथं तुम्हाला ज्या प्रकारे स्क्रीनवरती बघायला भेटतं त्या प्रकारे इथं यायचं. ओके, इथं आल्याच्यानंतर काय करायचं आहे, सिंपल एक व्हिडिओ इफेक्टवरती यायचं, ट्रेंडिंगवरती यायचं, एक तुम्हाला सांगतो मी इफेक्ट कोणता आहे, ट्रेंडिंगवरती येऊन एक फ्लॅशिंग शार्ट्स नावाचं तुम्हाला इफेक्ट बघायला भेटणार, फ्लॅशिंग शार्ट्स सिंपल इफेक्ट ॲड करायचं. इफेक्ट केल्यानंतर समोरच्या फोटोवरती ठेवायचे. ओके, इथं यायचं 3 सेकंदापाशी, परत आपल्याला यायचं व्हिडिओ इफेक्टवरती हिट्सवरती यायचं, हिट्सवरती येऊन प्लँक फ्लॅश नावाचं तुम्हाला एक इफेक्ट बघायला भेटेल, प्लँक फ्लॅश सिंपल इफेक्ट या फोटोला ॲड करायचं, या 2 फोटोला ॲड करायचं. ओके, समोरच्या फोटो पशी या, बरं जाऊ समोरच्या याच्या अगोदर स्टार्टिंग पॉईंट पशी या, इथं काय करायचं आहे, व्हिडिओ इफेक्टवरती येऊन एक सुपर लार्ज स्पॉट नावाचं तुम्हाला इफेक्ट बघायला भेटणार आहे, सुपर लार्ज स्पॉट सिंपल ह्या फोटोला हा इफेक्ट ॲड करायचा 1 नंबरला. ओके, इथं यायचं मित्रांनो 6 सेकंदापाशी छोटे फोटो तिथं आल्याच्यानंतर करायचे, बॉडी इफेक्टवरती यायचे, एक ग्लोईंग ग्लासवरती यायचं, ग्लोईंग ग्लासवरती आल्याच्यानंतर तुम्हाला एक टेक्नॉलॉजी 3 नावाचं इफेक्ट बघायला भेटेल, टेक्नॉलॉजी 3 सिंपल इफेक्ट या फोटोला ॲड करायचा आहे. बाकी याची लेंथ जेवढी तेवढी ठेवा, बाकी हाच इफेक्ट डुप्लिकेट करायचा, डुप्लिकेट समोर लावायचा आहे. ओके, परत इथं यायचं 11 सेकंदापाशी 11 सेकंदापाशी या, परत बॉडी इफेक्टवरती यायचं मित्रांनो, ग्लोईंग ग्लासवरती यायचे, टोटेम फ्लेम्स नावाचं तुम्हाला इफेक्ट बघायला भेटणार आहे, टोटेम फ्लेम्स सिंपल टोटेम फ्लेम्स नावाचं इफेक्ट या फोटोला ॲड करून घ्यायचा आहे. परत याच ठिकाणी 11 सेकंदापाशी यायचं मित्रांनो, परत आपल्याला यायचं बॉडी इफेक्टवरती ट्रेंडिंगवरती यायचं मित्रांनो, ट्रेंडिंगवरती आल्याच्यानंतर एक तुम्हाला स्ट्रोब नावाचं इफेक्ट बघायला भेटेल किंवा सर्च मारून घ्या, स्ट्रोब सिंपल स्ट्रोब नावाचं इफेक्ट या फोटोला ॲड करायचं आहे. बाकी याची जी लेंथ आहे ती एकदम पूर्णपणे एंडिंगपर्यंत वाढवायची आहे. ओके मित्रांनो, इथं यायचं परत
ओके. आपण कुठपर्यंत होता, हां इथपर्यंत होता. टोटम फ्लेम्स ॲड केला होता. इथं यायचं थोडं समोर आल्यानंतर काय करायचं आहे, परत याचं आपल्याला व्हिडिओ इफेक्टवरती ट्रेंडिंगवरती यायचं आहे. एक रोलिंग फिल्म नावाचं तुम्हाला इफेक्ट बघायला भेटेल. रोलिंग फिल्म सिंपल इफेक्ट ॲड करायचं. इफेक्ट घेऊन त्या फोटोवरती ठेवायचे. 15 सेकंदापाशी यायचं मित्रांनो. परत यायचं बॉडी इफेक्टवरती, एक ग्लोईंग लाईन्सवरती यायचं. टोटेम फ्लेम्स नावाचं तुम्हाला इफेक्ट बघायला भेटणार आहे. टोटेम फ्लेम्स सिंपल इफेक्ट या ठिकाणी ॲड करायचं आहे. बाकी याची लेंथ 2 फोटोवरती ठेवायची एवढी. ओके. 17 सेकंदापाशी यायचं एकदम खाली. परत यायचं बॉडी इफेक्टवरती, ग्लोईंग लाईन्सवरती यायचं. इथे एक गेओमेट्रिक लेन्स नावाचा इफेक्ट तुम्हाला बघायला भेटेल. गेओमेट्रिक लेझर्स हा इफेक्ट या 2 फोटोला ॲड करून घ्यायचा. ओके. 18 सेकंद थोडं समोर यायचं मित्रांनो. परत यायचं बॉडी इफेक्टवरती, ट्रेंडिंगवरती यायचं. इथं आल्यानंतर काय करायचं, सिंपलमध्ये ट्रेंडिंगवरती आल्यानंतर एक बटरफ्लाय ड्रीम नावाचा तुम्हाला इफेक्ट बघायला भेटेल. कोणता, बटरफ्लाय ड्रीम. सिंपल इफेक्ट या फोटोला ॲड करून घ्यायचा मित्रांनो. व्हिडिओ एकदम जबरदस्त आहे, इफेक्ट एकदम जबरदस्त आहे, भारी दिसतो. ओके. बाकी याची लेंथ समोरच्या फोटोवरती ठेवायची आहे. ओके. म्हणजे 21 सेकंदापर्यंत. ओके. ॲडजस्ट काय करायची गरज नाही याला. वाटलं तर थोडंफार ॲडजस्ट करून घ्या. सिंपल. वाटलं याचे कलर आहेत का, आपण कलर ॲटमॉस्फिअर याला कलर नाही. ओके. कलर असं आपण चेंज करून दाखवलं असतं तुम्हाला. 21 सेकंदापाशी यायचं मित्रांनो. 21 सेकंदापाशी परत यायचे बॉडी इफेक्टवरती, ट्रेंडिंगवरती यायचं. एक ग्लोईंग डबल्स नावाचा तुम्हाला इफेक्ट बघायला भेटेल. कोणता, ग्लोईंग डबल्स. सिंपल इफेक्ट या फोटोला ॲड करून घ्यायचा आहे. कोणता, ग्लोईंग डबल्स. ग्लोईंग डबल्स नावाचा इफेक्ट ॲड करायला. इफेक्टची लेंथ त्या फोटोवरती ठेवायची. तर आता 3D कार्ड 3 इफेक्ट सोडून एकदम लास्टच्या फोटोपाशी यायचं. ओके. आता यायचे बॉडी इफेक्टवरती, क्लोनवरती यायचं. फ्रॅगमेंट क्लोन नावाचा तुम्हाला इफेक्ट बघायला भेटेल. फ्रॅगमेंट क्लोन. ओके. हा इफेक्ट या ठिकाणी ॲड करायचा. इफेक्टची लेंथ ऑटोमॅटिकली ॲडजस्ट होऊन जाणार आहे. बाकी यामध्ये तुम्ही थोडंफार ॲडजस्ट चेंजेस करू शकता. खूप काही प्रकारचे इफेक्ट इथं आपल्याला बघायला भेटत आहे. ओके. आता यायचं मित्रांनो आपल्याला फिल्टर्सवरती आलात. आपल्याला दोन्ही फिल्टर ॲड करायचे. दोन्ही फिल्टरची लेंथ एकदम एंडिंगपर्यंत वाढवायची. वाटलं तुम्हाला 2 एक्सटर्नल फिल्टर सांगतो आणखीन थोडं भारी दिसण्यासाठी. ओके. सिंपल फिल्टरवरती यायचं मित्रांनो. फिल्टरवरती आल्यानंतर एक फीचर्डमध्ये यायचं आहे. फीचर्डमध्ये सिंपलमध्ये तुम्हाला एक क्लिअर टू नावाचं फिल्टर बघायला भेटेल. क्लिअर टू सिंपल फिल्टर ॲड करायचे. फिल्टरचे दोन्ही 50-50% ठेवायचे. 1 नंबरला क्लिअर टू आहे, 2 नंबरला 4K आहे. ओके. आता काय करू, आणखीन एक फिल्टर ॲड करून घेऊ वाटलं तर तुम्हाला सांगतो मी कोणता ॲड करायचं. फिल्टरवरती यायचं आहे. फिल्टर्सवरती आल्यानंतर एक हा सुद्धा आहे भारी, ग्लो नावाचं फिल्टर. सिंपल आपण ॲड करून बघूयात. म्हणजे जो आपला मॉडर्न आहे त्याच्या म्हणजे चेहरा थोडा ग्लोई दिसतो, भारी दिसतो. ओके. आपण ॲड करून घेऊयात. एंडिंगपर्यंतची लेंथ वाढवायची आहे. ओके. थोडा खूपच भारी दिसतो हा सुद्धा इफेक्ट. बाकीची लेंथ थोडीफार कमी करा, 50-60% ठेवून घ्या. ओके. परत स्टार्टिंग पॉईंटपाशी यायचं. फिल्टर्सवरती यायचं मित्रांनो. फिल्टर्सवरती आल्यानंतर एक फोकस नावाचं फिल्टर ॲड करून घ्या. हा सुद्धा भारी आहे फिल्टर. ओके. फोकस सिंपल. बाकी सुद्धा याची लेंथ एंडिंगपर्यंत वाढून घ्यायची आहे. भारी दिसतो हा सुद्धा. आता काय करतो, 8K नावाचं फिल्टर ॲड करतो. फिल्टर्सवरती यायचं. इथे एक 8K नावाचं फिल्टर आहे. हा फिल्टर ॲड करून घेऊयात. एकदम भन्नाट फिल्टर आहे हा, तर एकदम भारी. ओके. एंडिंगपर्यंत लेंथ वाढवायची. ॲडजस्टवरती क्लिक करून थोडी याची ॲडजस्ट करून घ्या 50 ते 60%. ओके. तर सिंपल मित्रांनो आपला जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ अशा प्रकारे बनवून रेडी झालेला आहे. तर आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त होता मित्रांनो. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक नक्की करायची आहे. आता व्हिडिओ तुम्हाला गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायसाठी काय करायचं, एक बेसिक ट्रिक सांगतो. इथे AI इमेजरीवरती क्लिक करायचं मित्रांनो. इथे एक AI अल्ट्रा इमेजरीचा ऑप्शन आहे एक्झाम्पल नावाने. सिंपल हा जो ऑप्शन असेल ती ऑप्शन ऑन असते. तर ही ऑप्शन बंद करायची मित्रांनो. काय होतं यानं, जेव्हा आपला व्हिडिओ एक्सपोर्ट होतो त्यामुळे काय होतं, आपली व्हिडिओची क्वालिटी ना AI जे असतं ती AI ना वाढवायला बघतं. त्यामुळे आपला जो व्हिडिओ एक्सपोर्टची टायमिंग असते ती कमीत कमी अर्धा ते 1 तास होती. किती छोटा व्हिडिओ असतो. त्यामुळे काय करायचं आहे, AI अल्ट्रा इमेजरी बंद ठेवायचं. ओके. रेझोल्युशन 1080 पिक्सल ठेवायचे. फ्रेम रेट 30% ठेवायची. बीट रेट 10% ते 20% ठेवून घेऊ शकता. आणि वरील एक्सपोर्टवरती क्लिक करून द्या. तुमचा व्हिडिओ तुमच्या गॅलरीत सेव्ह करून घ्या. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ इतकंच. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की करायची. व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केल्यानंतर व्हिडिओ एक लाईक नक्की करा. आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला कोणी विसरायचं नाही मित्रांनो. कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त आणि इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये. तर मित्रांनो भेटूया एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सगळे मागचे एकदम ट्रेंडिंग टॉपिकची व्हिडिओ बघत राहा. आणि मित्रांनो तुम्हाला कोणता तुमच्या मनावर गाण्यानं व्हिडिओ करून घ्यायचा असेल तर ते सॉंगसुद्धा नक्की कमेंट करा. त्यावरती आपण नक्की व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करूया. तर भेटूया लवकरच. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभर, जय श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा झाला कमेंट करून नक्की काढवायचं. व्हिडिओला एक लाईक नक्की करायची. ओके. सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही. तर भेटूया लवकरच. तोपर्यंत बाय, टेक केअर.